गेंद थी, लेग साइड में जरूर खेलना चाहते थे लेकिन चूके पूरी तरह से। गेंद के लिए ना रुके, प्लीज कंटिन्यू। एक बार फिर से शॉर्ट गेंद और उसे उठा दिया है इस बार लॉन्च दिशा में अपने ही डग आउट के ऊपर से 6 रनों के लिए। बेहतरीन शॉट, 3 गेंदे 2 छक्के आ चुके हैं उल्पत के बल्ले से। एक बार फिर से वहां पर फील्डर जरूर मौजूद है। केवल एक रन, केवल एक रन आता हुआ। रितेश है सलामी गेंदबाज एक तरह से इस पारी की शुरुआत करते हुए अपनी टीम के लिए, नेहरू क्रिकेटर्स के लिए। राजू होंगे स्ट्राइक पर। मौका जरूर बना था और इसी के साथ ओवर की समाप्ति और पहले ओवर के बाद स्कोर पहुंचा है 13 रनों पर। 13 रन पहले ओवर के बाद बनते हुए डीजे। साथ दूसरे ओवर की शुरुआत दिनेश है गेंदबाज। दिलेश, माफ कीजिएगा दिलेश। दिलेश है गेंदबाज, अच्छी शुरुआत करते हुए एक बार फिर से उल्फत वहां पर डटे हुए अपनी टीम के लिए दूसरी ओवर यहां पर शुरुआत होती हुई। एक बार फिर से पैरों पर की हुई गेंद, वहां पर फील्डर जरूर मौजूद है। केवल एक रन। उल्पत और राजू सलामी जोड़ी गजान लक्ष्मी की टीम के लिए। दिलेश है गेंदबाज, दूसरा ओवर लेकर आते हुए नेरुल की टीम के लिए। अच्छे शॉट जरूर देखने को मिले हैं उल्पत के बल्ले से। राजू को भी वही करना होगा, अपनी टीम के लिए एक बड़ा लक्ष्य रखना होगा सामने। सामने है नेरुल की टीम। पेडी नहीं थे वहां पर, हटे जरूर। एक बार फिर से दिलेश तैयार गेंद लेकर, सामने है राजू। पैरों पर की हुई गेंद, क्या बेहतरीन पिकअप शॉट है वहां पर राजू के बल्ले से। और वहां पर कुछ बताते हुए कानों में कुछ फुसफुसाया जरूर है। काफी दूर से दौड़कर आए थे, पता नहीं क्या बोला है, लेकिन देखना होगा क्या कर पाते हैं अगली गेंद पर। और वहां पर और एक धीमी गति की गेंद जरूर की थी, आगे की हुई गेंद थी, रुके उसके लिए और एक बेहतरीन शॉट 6 रनों के लिए। और एक लगातार दूसरा छक्का, बैक टू बैक सिक्सेस फॉर राजू। और इस बार तेज तरार गेंद, फुल टॉस गेंद पूरी तरह से चूके, वहां पर एक मौका जरूर था तीसरे छक्के के लिए।
शॉर्ट गेंद, टप्प्याचा चेंडू उडवलाय, जातोय सीमारेषा पार, षटकार. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या पोहोचते या ठिकाणी 39, 39 धावा. प्रकाश गोलंदाजी करताना गोलंदाज दिसेल. बॅटर राजू. पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन केले. टप्पा मात्र चांगला होता, दिशा मात्र या ठिकाणी भरकटली. स्वर घोषित केला, एक अवांतर धाव मिळते. 40 चा टप्पा नक्कीच या ठिकाणी पूर्ण होतोय. पुन्हा एकदा या ठिकाणी पडल्यानंतर थोडासा बाहेर जातोय, कट होतोय, लेग कट होतोय या ठिकाणी बॉल. फलंदाज मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करतोय. बॅट जोरदार फिरवली जाते, बॅटवर चेंडू येत नाही, निर्धाव चेंडू समाप्त. पुन्हा एकदा आखो टप्प्याचा चेंडू डीपला, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, जम्प उडी मारली, परंतु या ठिकाणी चेंडूने हुलकावणी दिली. चेंडू गेला सीमारेषा पार, चौकार. चव्वेचाळीस धावा, बिनबाद 44. चांगली सुरुवात. पुन्हा एकदा खोदून काढलेला चेंडू या ठिकाणी ऑन साइडला, मिड विकेटवर क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात. एक धाव नक्कीच पूर्ण केली. एका धावेनंतर धावफलक पुढे सरकताना आपल्याला दिसतोय. 45 धावा या ठिकाणी धावफलकावर, बिनबाद 45. सुरुवात चांगली. या ठिकाणी तिसरं षटक हाताळतोय गोलंदाज प्रकाश. तिसऱ्या षटकाचा विचार केला तर अजून चेंडू शिल्लक असतील. एक शेवटचा चेंडू. हो, बॅटची कडा मात्र लागली. चेंडू मात्र या ठिकाणी तिथे स्थिरावतोय. डॉट चेंडूने सांगता होते. या ठिकाणी तिसरं षटक समाप्त झाल्यानंतर धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 45, 45 धावा. रोहित शेवटचं षटक हाताळताना दिसेल. स्ट्राईक एंडला असेल फलंदाज त्या ठिकाणी राजू. आखो टप्प्याचा चेंडू, बॅटची कडा, चेंडू मात्र या ठिकाणी किपरच्या हातामध्ये झेल टिपला जातोय. गडी बाद पहिला.
ने बॅटर मैदानाच्या आतमध्ये मध्ये येतो साईल. शेवटचं षटक. अजूनही 5 चेंडू शिल्लक असतील. साहिल स्ट्राईकला. फोलवर टप्प्याचा चेंडू या ठिकाणी. फुलर लेनचा चेंडू पॅटवर आदळला. त्या ठिकाणी स्क्वेअर लेगला गेलाय. लेग बायचा इशारा येतो या ठिकाणी पंचांकडून. एक अतिरिक्त धाव मात्र या ठिकाणी मिळते. धाव फलकामध्ये फरक होताना आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय. धावसंख्या पोहोचली या ठिकाणी 46 धावा. एक गडी बाद 46. प्रथम फलंदाजी करीत या ठिकाणी संघ नेरुल. गजांत लक्ष्मी बॅटिंग करताना आपल्याला दिसते. नेरुल गोलंदाजी करताना दिसते संघ. आखूट टप्प्याचा चेंडू. दिशा मात्र थोडीशी भरकटलेली नक्कीच पाहायला मिळते. थ्रो झाला या ठिकाणी. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. खतरा मात्र या ठिकाणी धोका पत्करला, परंतु बॅकअप चांगलं नाही. पंच या ठिकाणी डिक्लेअर करतात स्क्वेअर बॉल, व्हाईट बॉल. एक धाव मिळते. एकूण धावसंख्येचा विचार केला तर 3 धावा. एकूण 3 धावा. धावफलकामध्ये भर पडते आणि धावफलक पुढे सरकतो या ठिकाणी 49. 49 धावा. चार चेंडू शिल्लक. यावेळेस बॉल चांगला होता, शॉट चांगला होता, फिल्डिंग चांगली आपल्याला पाहायला मिळाली. कदाचित आणखी चांगला एफर्ट मिळाला असता तर झेल मात्र या ठिकाणी टिपला गेला असता, परंतु चांगली फिल्डिंग म्हणावी लागेल. चांगला एफर्ट या ठिकाणी. एक धाव. अर्धशतक या ठिकाणी धावफलकावर लागलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. सांघिक षटक, अर्धशतक. शेवटच्या षटकातील पुढील चेंडू गोलंदाज हाताळताना नक्कीच दिसेल. फुलटॉस चेंडू. दिशाहीन गोलंदाजी. एक मात्र धाव या ठिकाणी नक्कीच मिळेल. 9 बॉल या ठिकाणी डिक्लेअर केला जातोय. एकूण धावसंख्येचा विचार केला तर 2 धावा. 2 धावा या ठिकाणी भर पडते धावफलकामध्ये. धावफलक या ठिकाणी पुढे सरकतोय 52. 52 धावा. पहिली इनिंग, पहिल्या इनिंगतील शेवटचं षटक, शेवटच्या षटकातील पुढचा चेंडू खेळण्यासाठी या ठिकाणी चेंडू मात्र या ठिकाणी जातोय. फायलेक सीमारेषेच्या बाहेर. चौकार येतोय बॅट मधून. जबरदस्त बॅटिंग म्हणावी लागेल. षटकार मात्र आला नाही, चौकार मात्र आला या ठिकाणी. चौकारानंतर धावसंख्या पोहोचली या ठिकाणी 56 धावा. अजूनही 2 चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा खराब दिशा. पुन्हा एकदा स्क्वेअर घोषित केला जातोय. पंच या ठिकाणी वारंवार हात पुढे सरसवून आपल्याला इशारा देताना दिसतात. वारंवार या ठिकाणी एक प्रकारचा व्यायाम पंचाने या ठिकाणी केला जातोय. चांगली पंचगिरी त्यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा तीच दिशा, तीच एक्स्ट्रा धाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा पंचांना व्यायाम वारंवार केला जातोय. आणि धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या या ठिकाणी पोहोचली 58. पुन्हा एकदा या ओव्हर मधील मला वाटतं हा असेल 4 वाईट बॉल एकूण या षटकामध्ये टाकलेत. एकूण 60 धावा. एक 9 बॉल असेल या षटकामधील. षटक लांबलेलं आपल्याला नक्कीच पाहायला मिळतील. शेवटचं षटक आहे. खराब गोलंदाजी म्हणावी लागेल, परंतु फटके मोठे मात्र या षटकामध्ये येत नाही. परंतु खराब गोलंदाजी. वारंवार या ठिकाणी व्हाईट बॉल टाकले जातात. मोठा फटका बॅट मधून येतोय, जातोय सरळ. काय सीमारेषा पार पाहावं लागेल, परंतु या ठिकाणी चांगलं झेल टिपला. फलंदाज बाज डीजे.
न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रणय. शेवटचा चेंडू असेल, शेवटच्या चेंडूवर कशा पद्धतीचा फटका खेळतोय हे मात्र पाहावं लागेल. गोलंदाज मात्र या ठिकाणी या ओव्हरतील पुढचा चेंडू. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होतोय, मिस होतोय, धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. जोरदार अपील मात्र या ठिकाणी केलं जातंय. पंच मात्र या ठिकाणी स्वैर घोषित करतात. या ठिकाणी पाहायला मिळते. तर धावसंख्या पोहोचली या ठिकाणी 60 धावा. शेवटचा चेंडू अजूनही टाकावा लागेल, कारण पाहिलं तर हे शतक मात्र थांबताना आपल्याला दिसत नाही. एकूण 11 चेंडू टाकलेत एकूण या षटकातील. पाहायला गेलं तर डबल शतक म्हणावं लागेल, कारण 12वा चेंडू अंतिम असेल की आणखीन वाढतात ते मात्र पाहावं लागेल, कारण स्वैर खूप चेंडू टाकले गेलेत या षटकामध्ये. शेवटचा चेंडू बॅटची कडा लागली. थर्ड मॅनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. चौकार अडवण्याचा प्रयत्न केला जातोय. चांगली फलन या ठिकाणी क्षेत्ररक्षण मात्र केलं जातंय. आणि तिसरी धाव करताना मात्र या ठिकाणी फलंदाज बाद होतोय. वर असेल या ठिकाणी रोहित. आणि गोलंदाज या ठिकाणी असेल गोकुलदास. 63 धावांचा पाठलाग करताना पहिला चेंडू, पहिलाच बॉल या ठिकाणी सचिनला. चांगला चेंडू होता, ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू. या ठिकाणी मला वाटतं पहिला चेंडू स्वैर घोषित केलाय. धावसंख्या मात्र या ठिकाणी पुढे सरकताना आपल्याला दिसते. श्री गणेशा होताना आपल्याला दिसतोय.
अवांतर धावेनं एक धाव. गोकुलदास पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. सचिन साठी हा चेंडू पुन्हा एकदा ऑफ स्टंप ची लाईन पकडलेली नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. गुटल्यांचा चेंडू होता, टप्पा खाल्ल्यानंतर जलद गतीने यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेला. निर्धाव चेंडूची या ठिकाणी सांगता होते. चांगली सुरुवात म्हणावी लागेल. 63 धावांचा पाठलाग करताना 4 षटकामध्ये 63 धावा जर जमवायच्या असतील तर चांगले फटके या ठिकाणी खेळावे लागतील. पुढचा चेंडू या ठिकाणी स्लॉट मध्ये चेंडू उडवलाय. चेंडू जातोय सीमा पार, षटकार. आणि याच्या बरोबरच नो बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच या ठिकाणी फ्री हिट नसेल. पुन्हा एकदा सज्ज होतोय फलंदाज या ठिकाणी सचिन. षटकार ठोकल्यानंतर कशा पद्धतीचा चेंडू टाकेल गोलंदाज. ब्लॉक हॉल मध्ये टाकला, या ठिकाणी सरळ बॅट न खेळलाय. ऑन साइडला त्या ठिकाणी काऊ कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक घेतो डीप मध्ये. धाव मात्र एक पूर्ण केली जाते. एका धावेनंतर धाव फलक थोडस पुढे सरकताना आपल्याला दिसेल. 9 धावा. 63 धावांचा पाठलाग करताना पहिलं षटक हाताळतो या ठिकाणी गोलंदाज गोकुलदास. दोन चेंडू अजूनपर्यंत प्ले गेलेत. पुन्हा एकदा गोलंदाज या ठिकाणी गोलंदाजी करताना दिसतोय. बॅटची कडा लागली. चेंडू फाईन लेग दिशेला ट्रॅव्हल होतोय. डीप मध्ये अडवला जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण केलं जातंय. एक धाव मात्र या ठिकाणी नक्कीच मिळेल. एका धावेनंतर धावफल पुढे सरकताना आपल्याला दिसतोय. 10 धावा. रोहित बॅट मधून एक रन आपल्याला पाहायला मिळाला. आता मात्र स्ट्राईक गेला असेल सचिन. सुरुवात मात्र थोडीशी सावकाश पावलं टाकताना दिसतात. पुन्हा एकदा बॅटवर चेंडू येतोय, जातोय कव्हर रिझन मध्ये. षटकार येतोय बॅट मधून सचिनच्या. दिसेल या ठिकाणी 16 धावा. चेंडूचा विचार केला तर अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील. पहिल्या षटकातील पुढचा चेंडू. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. पूर्णपणे या ठिकाणी बॅटवर चेंडू येत नाही. चेंडू सरळ जातो या ठिकाणी यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची या ठिकाणी सांगता होते. पहिल्या षटकातील शेवटचा अंतिम चेंडू असेल या ठिकाणी. धावसंख्या या ठिकाणी पोहोचली 16 धावा. शेवटचा चेंडू या ठिकाणी शिल्लक असेल. 63 धावांचा पाठलाग करताना धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या पोहोचली 16 धावा. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू. गोलंदाज तयार. शेवटचा चेंडू. नक्कीच फलंदाजाच्या समोर जी गाडी आहे त्याची लाईट जरा मला वाटतं चालू आहे. प्लीज ती लाईट बंद करा.
ब्रेकची लाईट मला वाटतं चालू आहे समोर. प्लीज समोर जे फलंदाजाच्या समोर जे मातशें मागता गाडीची लाईट गेटी भायर ज्यो गाडयो चालू आसा त्यो मातश्यो बंद करच्यो. फुडें बॅट्समॅनांक त्रास जाता. तुम्ही जर गाडयो स्टार्ट मारता जाल्यार मातश्यो फुडें घेवन मारच्यो. प्लीज इट्स अ रिक्वेस्ट फ्रॉम दी ऑर्गनायझर्स. गाडयो फुडें लावच्यो. गाडयो गेटी कडेन दवरच्यो न्हू. प्लीज इट्स अ रिक्वेस्ट. मातश्यो फुडें व्हरात गाडयो. तर शेवटचा चेंडू या ठिकाणी हाताळताना दिसेल गोलंदाज समोर आहे मला वाटतं सचिन. शेवटचा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू या ठिकाणी एक मात्र धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि एक धाव मात्र या ठिकाणी पूर्ण होते. षटक पहिलं समाप्त झाल्यानंतर धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या पोहोचली या ठिकाणी 17. बेनबास 17. चांगली सुरुवात 63 धावांचा पाठलाग करताना. चेंडू अजूनही शिल्लक 46 धावांची आवश्यकता. अजूनही मोठा फटका येतो बॅटमधून जातोय लांब माणसे बारिशेच्या बाहेर लांब लांब षटकार डीसी. पुन्हा एकदा मोठा फटका. तेवीस धावा. अजूनही 40 धावांची आवश्यकता. पुढील चेंडू यावेळी चांगला चेंडू चांगला शॉट खेळला जातो या ठिकाणी. धावसंख्या पोहोचली या ठिकाणी 29. 29 धावा. जबरदस्त बॅटिंग. 2 षटकार 2 चेंडू 2 षटकार. सुरुवात चांगली दुसऱ्या षटकामध्ये करताना दिसतोय फलंदाज या ठिकाणी सचिन. पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळला चेंडू डीप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. थ्रो चांगला होता. बॅकअप मात्र जरासं खराब पाहायला मिळालं. धावसंख्या पोहोचली या ठिकाणी 30 धावा. अजूनही 33 धावांची आवश्यकता. दुसरं षटक चालू. दुसऱ्या षटकातील 3 चेंडू झालेत. 3 चेंडूवर 13 धावा खर्च केल्यात. महागडं षटक. पुढील बॉल समोर खेळलाय. समोर खेळाडू आहेत. एक धाव पूर्ण केली. एका धावेवरच या ठिकाणी समाधान मानावं लागेल. धावसंख्या पोहोचली या ठिकाणी 31 धावा. 30 धावा. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये खाली येतोय. क्षेत्ररक्षक झेल टिपला जातोय. पहिला गडी या ठिकाणी नक्कीच बाद होताना दिसतोय. मॅच आपल्याला पाहायला मिळेल. 12 चेंडू शिल्लक 33 धावांची आवश्यकता.
गोलंदाजीमध्ये परिवर्तन होतंय. साईल गोलंदाज तर फलंदाज या ठिकाणी स्ट्राईक एंडला असेल. दिली यावेळी चेंडू हवेमध्ये खाली क्षेत्ररक्षक येतोय, झेल सोडला जातोय, जीवदान मात्र या ठिकाणी प्राप्त होताना दिसतोय. स्ट्राईकवर असेल दिलेश. सचिनच्या बॅटमधून पाहिला आपण खरा फटका. त्याच्यानंतर आखो टप्प्याचा चेंडू उडावलाय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नक्कीच आहे परंतु रोखू शकणार नाही. षटकार येतो बॅटमधून. धावसंख्या पोहोचली या ठिकाणी 37 धावा. पुन्हा एकदा बॉलर तयार होतोय. सरळ खेळला ऑलॉंग द कार्पेट. या ठिकाणी चेंडू येतो समोर. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. केवळ एक धाव या ठिकाणी पूर्ण केली जाते. एका धावेनंतर धाव फलक पुढे सरकताना आपल्याला दिसतोय. 38 धावा. एक गडी बाद. 38-63 धावांचा पाठलाग करताना तिसरं षटक या ठिकाणी प्रगती पथावर असताना 3 चेंडू या ठिकाणी टाकले गेलेत. धावांची आवश्यकता. 63 धावांचा पाठलाग करताना 38 धावा धाव फलकावर. समोर पाहिलं तर सचिन चांगली बॅटिंग करताना दिसतोय. आखोट टप्प्याचा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर, खूपच बाहेर जातोय. आणखीन बाहेर जाणारा चेंडू. पंच मात्र या ठिकाणी गोलंदाजाला दंडित करताना आपल्याला नक्कीच पाहायला मिळतील. एक धाव अवांतर मिळते. 39 धावा धाव फलकावर. अजूनही 24 धावांची आवश्यकता. हो मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होतोय. फसला जातोय खाली क्षेत्ररक्षक. गडी बाद झाल्यानंतर न्यू बॅटर प्रकाश मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्येचा विचार केला तर धावा पोहोचल्यात या ठिकाणी. 39 चांगला बॉल पाहायला मिळतोय. कमबॅक या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळतोय. 39 धावा धाव फलकावर. 63 धावांचा पाठलाग करताना अजूनही 24 धावांची आवश्यकता. शेवटचा चेंडू एसटी उद्ध्वस्त होताना आपल्याला दिसतात. दांडी गोल फलंदाज बाद. आवश्यकता. 6 चेंडू शिल्लक. न्यू बॅटर उल्पत. गोलंदाज फलंदाज स्वरूप. या ठिकाणी चेंडू होता खेळला. या ठिकाणी बॅटची कडा लागली परंतु डॉट चेंडू या ठिकाणी समाप्त होतोय. 24 धावांची अजूनही आवश्यकता. चेंडू शिल्लक असतील या ठिकाणी 5 चेंडू 24 धावा. 4 जबरदस्त षटकार या ठिकाणी ठोकावे लागतील जर मॅच जिंकायचं असेल तर. चांगली गोलंदाजी या ठिकाणी करताना पुढील चेंडू लेग स्टंपच्या बाहेर. अवांतर धाव नक्कीच मिळेल. स्वैर घोषित केला जातोय. अवांतर धाव मिळते. आता मात्र 23 धावांची आवश्यकता. चेंडू शिल्लक असतील 5. स्ट्राईकवर असेल सोनू.
उल्पतचा चेंडू, मोठा फटका, मोठा प्रहार, चेंडू आउट ऑफ द पार्क, षटकार. चार चेंडू शिल्लक, 17 धावांची आवश्यकता. पुढील बॉल, फुलटॉस बॉल, दिशा दिली त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. एक धाव मात्र नक्कीच मिळेल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय, परंतु यावेळी मात्र विकेट गमवावी लागेल. रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद. डीसी I request the captain of Sai Cage Cricketers and SM Cricketers, please come for the toss. You will be having the next match. 3 चेंडू अजूनही असतील 16 धावा. 3 चेंडू 16 धावा. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. रितेश, मोठा फटका, बॅट मधून येतोय, जातोय सीमारेषा पार, षटकार. दहा धावांची आवश्यकता. पुढील चेंडू या ठिकाणी पुन्हा एकदा जातोय सीमा पार, काय नाही. या ठिकाणी चांगला झेल टिपलाय. कमबॅक मात्र नक्कीच करताना दिसतोय गोलंदाज. फटका चांगला होता. लास्ट बॉल, शेवटचा चेंडू जिंकण्यासाठी 10 धावांची आवश्यकता. ओहो, पुढे खेळलाय, समोर जातोय. या ठिकाणी पुन्हा एकदा झेलबाद, बॅक टू बॅक 2 विकेट. आणि यावेळी सामना मात्र पूर्णपणे जिंकलेला